घड्याळातली वेळ पाहता आणि 10 वाजता प्रचाराची सांगता करायची असल्यामुळे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेत्यांची क्षमा मागून आपलं नाव न घेतल्यामुळे आजच्या या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार पडळकर साहेबांनी सांगितलंच होतं की बुद्धीचा वापर जास्त करा. ज्याने कुणी फटाकडे वाजवले त्यांनी अतिशय बुद्धीचा वापर जास्त केला परीक्षा देताना. आज आपल्या उमेदवार सुनेत्राताई अजितदादा पवार यांना दलित महासंघाचे अध्यक्ष पहलवान बाळासाहेब पाटोळे, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी जाहीर पाठिंबा दिला. मी त्यांचे मनापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता या नात्यानं त्यांचे आभार व्यक्त करतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या वळणावर आपण आलो आहे. येत्या 7 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे. लोकसभेचं मतदान म्हणजे लोकपंचायतीचं म्हणजे ग्रामपंचायतीचं नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीचं नाही, नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकेचं नाही, विधानसभेचं नाही, तर हा देश पुन्हा कुणाच्या ताब्यात द्यायचा आणि खऱ्या अर्थानं हा देश ज्याच्या ताब्यात देईल, हा देश त्याच्या ताब्यात दिल्यानंतर देशातली 140 कोटी जनता सुखी राहणार आहे का? या 140 कोटी जनतेच्या जीवनमानामध्ये बदल होणार आहे का? या देशाची पत प्रतिष्ठा जगामध्ये वाढणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या 18 पगड जाती धर्माचे लोक ज्या देशात गुणागोविंदाने राहतात त्या देशाकडे कुणी वाकड्या डोळ्यांनी बघणार आहे का? याच्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. एकीकडे महायुती म्हणून, एनडीए म्हणून गेली 10 वर्ष या देशाचा कारभार आदरणीय मोदी साहेब सांभाळत आहेत. 10 वर्षातली या देशाची प्रगती पाहता आज देशातले जवळजवळ 33 पक्ष मोदी साहेबांना पाडण्यासाठी देशातल्या विविध भागातून एकत्र आलेत आणि इंडी नावाचा एक घटक झाला. एकीकडे IPL ची टुर्नामेंट सुद्धा चालू आहेत. आताची लोकसभेची निवडणूक जर IPLच्या टुर्नामेंटशी संलग्न केली तर एका बॅट्समनला आउट करायला 33 फिल्डर स्टेडियम मध्ये लावावेत अशी परिस्थिती जशी आहे, तसं आता मोदी साहेबांना आउट करण्यासाठी या इंडीने 33 जण एकत्र केले. पण तरी सुद्धा
आज जबाबदारीपूर्वक आपल्याला सांगतो की 33 का 66 जरी प्लेयर फिल्डर म्हणून उभे केले तर ह्यांच्या डोक्याहून सगळ्यांच्या बॉल मोदी साहेब विजयाचा तिसऱ्यांदा या देशात पार केल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगा, खऱ्या अर्थाने या 10 वर्षात देशाने जी प्रगती केली आहे, वेगवेगळे नेते वेगवेगळ्या प्रकारे ती प्रगती सांगत असतील. ती रस्त्याच्या माध्यमातून झालेली असेल, दवाखान्याच्या माध्यमातून झालेली असेल, चंद्रयानावर पोचल्यामुळे झालेली असेल. माझ्या दृष्टीनं या देशाची प्रत आणि प्रतिष्ठा जगाच्या पाठीवर मोदी साहेबांनी एवढ्या उंचीवर नेली आहे की इतर देशातल्या कुठल्याही मंत्रिमंडळातला मंत्री जर या भारताच्या विरोधात साधा एक ब्रश शब्द काढला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही भारताची ताकद मोदी साहेबांनी या ठिकाणी जगात केली आहे. हे माझ्यासाठी महत्वाचं. एवढी पत होती का कधी आपली? मी काय फार जगात फिरलो नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की एकीकडं एनडीए म्हणून टीका करत असताना टीका केली जाते की एनडीए म्हणजे एका जातीपातीचं धर्माचं वेगळं राजकारण या ठिकाणी चालू आहे. मला 4च प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. या देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत राशन दिलं जातं. या देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत राशन दिलं जात असताना केंद्रातलं मोदी सरकार या 80 कोटी जनतेतलं कोण कुठल्या जातीचं आहे, कोण कुठल्या धर्माचं, हे धर्म हिंदू आहे, हे मुस्लिम आहे, हे बघता. शेतकऱ्याला मोदी साहेबांकडून वर्षाला 6,000 रुपये मिळतात. त्याची प्रेरणा घेऊन राज्यामध्ये मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखाली 6,000 रुपये राज्याने द्यायचे ठरवले. वर्षाला शेतकऱ्याला 12,000 रुपये द्यायचे. महाराष्ट्रात 1 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी 12,000 रुपये वर्षाला आपण देतोय का? आता ह्या 1 कोटीमध्ये कोण हिंदू, कोण मुस्लिम बघितलं जातं, कोण कुठल्या जातीचा बघितलं जातं. उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले, कोण कुठल्या जातीचं धर्माचं म्हणून बघून नाही. आयुष्यमान कार्ड मधून सामान्यातल्या सामान्य माणसाचा विलाज आज मोफत होतोय. ज्याचा इलाज होतोय तो कुठल्या धर्माचा याचा विचार मोदी साहेबांनी कधी केला नाही. संबंध देश, 140 कोटी जनता माझी कुटुंब आहे. त्यांच्यासाठी माझं सर्वस्व पपनाला लावायचं आहे. आणि एवढाच नाही तर कितीही मोठी महामारी आली, त्या कोविडच्या काळात सुद्धा लसेसाठी आपल्याला दुसऱ्या देशासमोर भीक मागावी लागते का अशी परिस्थिती आली असताना आपल्या देशामध्ये लस निर्माण करून उर्वरित 32 देशाला लस पुरवणारा आपला देश, आज आपण त्याच्यामुळे जिवंत राहिलो. याच्यासाठी आपलं एक मत यावेळेत तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देण्यासाठी सुनेत्राताई अजितदादा पवारांच्या घड्याळाला मतदान आपल्याला करायचं आहे. पण याच्या पलीकडे आपला प्रश्न गंभीर आहे. तो प्रश्न गंभीर काय की 22 गावात पाणी नाही, माव्यात अख्ख्या जिल्ह्यात पाणी नाही. तुमचा प्रश्न गंभीर आहे. 22 गावात पाणी नाही, पण 22 गावात पाणी नाही ही गंभीर परिस्थिती आहे. तुमच्या शेतीला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आमची गंभीर परिस्थिती आहे. पाणी त्याच आहे, फरक फक्त वेगळा आहे. तुम्हाला शेतीला नाही, आम्हाला प्यायला नाही. गांभीर्य तेवढंच आहे.
शेतीला मिळालं तर तुमच्या पिढ्यानं-पिढ्याचं कल्याण होणार आहे, आणि तुमच्यासारखं आमच्या शेतीला जर मिळालं तर आमच्या इकडले सुद्धा लोक इकडे ऊस तोडायला येणार नाही, तिथं ऊस पिकवितील अशी परिस्थिती आहे. पण आता हा प्रश्न मार्गी लावायचा कसा? हा प्रश्न जर मार्गी कोण लावू शकतं? आजपर्यंत हा प्रश्न मार्गी लावायचा कुणी प्रयत्न जर केला असेल, मामाने सांगितलं महायुतीचे अनेक मान्यवर नेते, पण मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, उभ्या महाराष्ट्रात आज दुष्काळ आहे. या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेतल्यामुळे या देशात पहिल्यांदा आपलं एक राज्य आहे की राज्याने शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली, आणि कधी नाही ते या देशात सर्वाधिक फायदा 97 लाख शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रात पीक विमा योजनेचा झाला. पण हा फायदा होत असताना उद्या या 22 गावाचा प्रश्न सोडवायचा, तर हा 22 गावाचा प्रश्न सोडवायचा असेल तर याला निधी फार मोठा लागणार आहे, यातला भाग नाही. एकदा का या त्रिदेवांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा साहेब आणि इथले 2 देव, आणि त्याच्यात मला एक अर्धा धारा तोंडी लावायला, मामा म्हणजे मागा असतो ना तुमच्या. तर हा 22 गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या, सॉरी आम्हाला प्यायचंच आहे हो, दुसरं आम्हाला शेतीचं तर लय लांब राहिलं. पण बरं झालं तुम्ही किती गंभीर आहेत बघा. आमच्या पिण्याच्या पाण्याचा शब्द पिण्याचा आला तरी तुम्हाला ते जमत नाही, आम्हाला शेतीलाच पाहिजे. पण तुमच्या शेतीचा प्रश्न मार्गी लावून देण्याची जबाबदारी आणि शब्द, मी महाराष्ट्रात अनेक नेते पाहिले, अनेक नेत्याच्या सोबत काम केलं, महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या अनेक नेतृत्वाच्या सोबत सावलीसारखा राहिलेलो आहे. पण एकदा का जनतेला, एकदा का व्यक्तीला, एकदा का समूहाला जर काम करतो म्हणून शब्द दिला आणि तो शब्द पूर्ण करणारा जर या महाराष्ट्रात कुठला नेता असेल तर त्याचं नाव आहे अजितदादा पवार, दुसरं कुठलं नाही. आणि आज ही निवडणूक पाहता, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चालली आहे का? हा देशाचा प्रधानमंत्री कोण व्हावा आणि त्या प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे आपल्या लोकसभा मतदारसंघातला लोकप्रतिनिधी मजबूतीनं येणारा 50 वर्षाचा देश घडवण्यासाठी 5 वर्ष आपल्याला पाठवायचा आहे, याचा विचार करून चाललंय का? इथं तसा विचार चालला नाही. इथं निवडणूक वेगळीकडेच आहे. इथं देशाचा पंतप्रधान कोण व्हावा कोण नाही हा विषय नाही. शेतीला 22 गावच्या पाणी मिळेल नाही मिळेल ह्याचं सही नाही. इथं चाललंय भाऊभाऊकीचं, भाऊबंदकीचं. निवडणुकीत मला एक गोष्ट कळालं नाही. हो मी मराठवाड्याचा, हो मी बीड जिल्ह्याचा, मागासलेल्या बीड जिल्ह्याचा, पण मला खात्री आहे मोदी साहेबांच्या आणि महायुतीच्या या त्रिदेवाच्या नेतृत्वाखाली माझा मागासलेला बीड जिल्हा सुद्धा विकास जिल्हा म्हणून पुढे आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण मला एक गोष्ट कळाली नाही. एखादी मराठवाड्यात जन्माला आलेली आमची बहीण जी खऱ्या अर्थानं बारामतीमध्ये पवारांच्या घरी सून म्हणून येते, जी खऱ्या अर्थानं बारामतीचीच लेक आहे. बारामती वडे वडगाव निंबाळकर नावाचं गाव आहे, ज्या गावात बाजीराव पाटील जे दत्तक म्हणून तेरला गेले, जे पदमसिंह पाटलांचे आणि सुनेत्राताईंचे वडील. मग सुनेत्राताई लेक कुठल्या झाल्या? पहिल्या कुठल्या झाल्या? बारामतीचीच लेक पवारांकडे सून म्हणून आली.
तर मतदान सुनलं का लेकलं करायचं म्हणून सून परकी म्हणता, सून परकी म्हणता. अरे तुमच्या घरात आपल्या मुली आहेत, उद्या कुणाची तरी सून म्हणून होऊन जाणार आहेत, कुणाची तरी लेक आपल्याकडे सून म्हणून येणार आहे. फक्त एक निवडणूक जिंकायची याच्यासाठी कोण जर आपल्या घरातल्या सुनेला परक म्हणत असेल तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावर एवढी वाईट वेळ जर येत असेल मत मागण्यासाठी, आणि ते एवढ्या उत्तुंग नेतृत्वाला, हे मला जर कळत आहे. तुम्हाला भावना नाहीत, तुम्हाला मन नाही, तुम्हाला हृदय जर असेल त्या हृदयाला संवेदना नाहीत काय? एवढ्या निगरघट्ट मनाचे तुम्ही झालात की घरातल्या सुनेला फक्त मतासाठी परकय करायचं. आणि अजितदादा सारख्या विकासभूमुख नेतृत्वाला ज्यांनी सबंध आयुष्य राजकारणात पहिल्या दिवसात पाऊल टाकलं, त्या दिवसापासून ते पहाटेच्या शपथपर्यंत, एवढंच नाही तर 2022च्या 53 आमदाराच्या सह्यापर्यंत आदरणीय पवार साहेबांचा थुक्का सुद्धा ज्यांनी ओलांडला नाही ते अजितदादा पवार आहेत. पण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस क्षणी असं राजकीय परिस्थिती निर्माण करायची, मला कळालं नाही. मध्ये मी सासवडला आलो, सासवडला हे बोलल्यानंतर माझ्या बोलण्यावरती अनेक जणांनी टीका केली. म्हणले काही जणांना अगोदरच भाजप सोबत जायची गडबड होती. आता पुलोद मध्ये तुम्ही भाजप सोबत गेला होता त्यावेळेस तर आमचा जन्म बी झाला नव्हता. पुलोद मध्ये भाजपचं सरकार स्थापन केलं, ते संस्कार प्रदीप दादा, जनसंघ नाही, पुलोद जनसंघ भाजप तेच. तुम्ही आत्ता भाजपमध्ये आलात, मी मूळ भाजपचा आहे, मला सगळं माहिती आहे. ते संस्कार 2014ला त्यावेळेस तर कुठली ईडी बीडी कुठल्या एनसी, आणि मला विरोधी पक्षनेता केला होता. तुम्ही त्यावेळेसचे 2014 ते 19 माझे भाषण ऐकले. मुख्यमंत्री असो की प्रधानमंत्री असो, एकाला तरी सोडलं होतं का? कुणाला घाबरलो होतो का? अरे कोणी यायला तयार नव्हतं रस्त्यावर. मामा तुम्ही साक्षीदार आहात. एक नाही, दोन नाही, महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत 4 परिवर्तन यात्रा काढल्या. कोणाच्या मायला नाही घाबरलो. आणि तुम्ही म्हणता ज्या 2014ला आम्ही पडतोय, उभा राहिलोय, निकाल बघतोय एकीकडं, तर अर्ध्या निकालातच बिनशर्त भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. ते संस्कार गणेश चतुर्थीच्या म्हणजे 2017ला ज्या दिवशी गणपती बसला त्या दिवशी दिल्लीत आदरणीय साहेबांच्या सोबत विधानसभा, लोकसभा, मंत्रिमंडळ, पालकमंत्रीपद सगळं ठरलं. का बिघडलं? मी म्हणलं अनेक पुरावे द्यायला तयार आहेत. ते म्हणले द्या. मी यांना ह्याच्या पलीकडे जाऊन, मी जर खोटं बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग करा आणि तुमची करा, खरं काय ते कळलं. त्यावेळेस कुणाला विचारलं होतं? ते म्हणजे संस्कार. पहाटाचा शपथविधी जबाबदारीपूर्वक बोलतो. साहेबांच्या संमतीशिवाय पहाटाचा शपथविधी झाला नव्हता. मी जबाबदारीपूर्वक बोलतो, कुठल्याही परीक्षेला मी तयार आहे. पण खलनायक कुणाला केलं? कुणाला केलं? का? कारण दादासारखा कामाचा माणूस, दादांसारखा पहाटे 5ला उठून 12 वाजेपर्यंत आपल्या परिसरातील, आपल्या मातीतील माणसाला मोठं करण्यासाठी, आपल्या भागात विकासासाठी निधी आणण्यासाठी अहो रात्र कष्ट घेतोय, तो खलनायक व्हावा याच्यासाठी. पण त्यांनी मात्र मुलाखत
मुलाखतीत सांगितलं, मी कमाल करतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांची, की ते म्हणले आम्ही 2019 ला भाजप पासून शिवसेनेला बाजूला केलं, हे आम्ही ठरवून केलं. तरी उद्धव ठाकरे साहेब हसायला लागलेत. फार प्याकाड वाचलं सगळं. म्हणजे भाजप पासून शिवसेना तुम्ही बाजूला केली ते संस्कार, आणि मग भाजपने शिवसेना पासून बाजूला केली तर ती गद्दारी. मला काय कळतच नाही. मला समजून सांगाव. म्हणजे पहाटेचा शपथविधी दादांना घ्यायला लावला, 53 आमदारांनी सह्या केल्या, समर्थन द्यायचं ठरलं, आणि 2 जूनला आम्ही शपथ घेता त्या भाजपने राष्ट्रवादी लिहिली. तुम्ही जसं केलं ते संस्कार, आम्ही केलं आम्ही गद्दार. मग एकाला एक न्याय तर द्यावा की नाही? हे कशासाठी चाललंय? आणि स्वतः जाहीर कबूल केलंय, तरी शिवसेनेवाले अरे रे 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 बाबा, ह्याच्यातही आनंद आहे. 2019 ला भाजप आणि शिवसेना त्यावेळेस जे निकाल दिला होता ते जर गुन्हा गोविंदांनी आदरणीय साहेबांनी नांदू दिला असता तर ह्या भानगडी झाल्या असत्या का? गळ्याच्या सांगा बरं तुम्ही. मग ह्याला कारणीभूत कोण आहे? दादा आहेत, मी आहे, आणि गद्दार आम्ही. म्हणून मी आपल्याला सांगतो, ह्या गलिच्छ राजकारणापासून बाहेर येणं गरजेचं आहे. आज देश प्रगती पथावर जातोय. आज देश आर्थिक दृष्ट्या 5व्या क्रमांकावर आला. पुढचे 5 वर्ष पुन्हा संधी द्यायचं या देशातल्या जनतेने ठरवलंय. तुम्हाला सुद्धा ठरवावं लागणार आहे. पुढच्या 5 वर्षात हा देश जगात 3ऱ्या क्रमांकावर जाईल. ज्यावेळेस देश पुढे जाईल त्यावेळेस जर आपला लोकप्रतिनिधी मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं आपल्या विचाराचा नसेल तर शेतीचं पाणी तर सोडाच, या बिडाला राहिला. म्हणून मी आपल्याला सांगतोय, ही निवडणूक त्या दृष्टीने जबाबदारी आहे. 2 नेतृत्वाचा फरक केला. मोदी साहेबांच्या बरोबरीनं 33 जणात कुणी आहे का? हाय का नाही सांगा? कोणच नाही ना. मग कशासाठी भांडायला ती? बरं, आता 2 उमेदवार आहेत इथं. एकीकडे ज्यांनी नाव घेतलं, मला त्यांचं नाव सुद्धा नाही घ्यायचं. एकीकडे आमच्या सुनेत्राताई अजितदादा पवार आहेत. 2012 ला बारामतीत 65 एकर मध्ये टेक्सटाईल पार्क उभं केलं. आज 14,000 आमच्या महिलांना त्या ठिकाणी पोट भरायची संधी मिळाली, आर्थिक उन्नती करायची संधी मिळाली. आपलं घर आमची महिला समर्थपणे सांभाळू शकते. 14,000 असा एखादा तरी प्रकल्प मागच्या 3 टर्म खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जगप्रसिद्ध संसदरत्न, यांनी एकतरी आपल्या कल्पनेतून आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन इथल्या 1000 मायमाऊल्यांना तरी रोजगार देण्यासाठी एक प्रकल्प आणला का? बघा, आणलाय का? हा फरक 2 उमेदवाराचा कळत नाही. आपल्या जर ताई सुनेत्राताई अजितदादा पवार ह्या आपल्या खासदार म्हणून मोदी साहेबांसोबत त्या ठिकाणी खंबीरपणानं देशाच्या सार्वभौम सभागृहात उभ्या राहिल्या तर तुमचं पहिलंच विकासाची फार मोठं कनेक्शन आहे. आमचा तर लय बॅकलॉग राहिलाय बिडाचा, पण तुमचं डायरेक्ट स्त्रोत आहे. त्याच्यातनं तुमचं हे 22 गावाचं नाही. तुमच्याकडून उरलं तर बिडाला पाणी सोडा, एवढं पाणी येईल मामा.
म्हणून आज आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक, देशाच्या जनतेने ज्यावेळेस निर्णय घेतला की पुन्हा देशाचं प्रधानमंत्री मोदी साहेबांना करायचं, त्यावेळेस आपण एक गोष्ट निश्चितपणाने केली पाहिजे. आज इथं आलोय, मला माहिती आहे या परिसरामध्ये अनेकदा स्वर्गीय मुंडे साहेब येऊन गेलेत. आज मी बीडची लोकसभा माझी बहीण लढतीये, पंकजाताई तिथं उभ्या आहेत. मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा, दादांचा सांगायला. मला माहिती आहे माझं आणि घड्याळाचं अतिशय चांगलं नातं आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा मला वेळेचं भान दाखवून वेळ घालवू नका एवढीच विनंती आहे. मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की इकडे सुनेत्राताई उभ्या असताना सुद्धा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेची सगळी जबाबदारी असताना सुद्धा, बीड जिल्ह्यामध्ये रोज 15 जणांना तरी अजितदादा फोन करून सांगतायत की कसल्याही परिस्थितीत ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून आल्या पाहिजेत. ही काळजी आहे. दादा इथं राहून इथले परिस्थिती बघून जर त्या ठिकाणी बीडची सुद्धा काळजी घेतायत, तर माझी सुद्धा जिम्मेदारी बनती तिथून मी इथं येऊन तुम्हाला हात जोडून नतमस्तक होऊन सुनेत्राताई अजितदादा पवारांसाठी आपण घड्याळाच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक विजय करून द्या. जगात त्या दिवशी 2च बातम्या चालल्या पाहिजेत की तिसऱ्यांदा मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि बारामतीच्या खासदार सुनेत्राताई अजितदादा पवार झाल्या. ही एवढीच बातमी दिवसभर चालली पाहिजे, हीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.